नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजचे एपिसोड खरंच खूप रंगतदार असणार आहेत. कारण अर्णवच्या आयुष्यात आता कोण किरण आलेली याची जिज्ञासा आता ईश्वरीला लागली आहे आणि ती ते शोधून काढणारच. असं काहीसं आजच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला अर्णवने खूप फायलींचा पसारा केलेला असतो आणि ईश्वरी त्याला विचारण्यासाठी येते की सर, तुम्ही नाश्त्याला खाली येणार आहे का? असा तिचा स्वर खाली होऊन जातो. ती बघते की आजूबाजूला खूप पसारा केलेला असतो अर्णवने आणि ईश्वरी म्हणते की हे भगवान, काय हा पसारा? आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव तिला इग्नोर करत असतो कारण त्याला ती फाईल शोधायची असते आणि ईश्वरी त्याला विचारत असते की सर, काय हे, कुठे आहे तुमचं लक्ष, काय हा पसारा? अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला आता वेळ नाहीये, मी एक महत्वाची गोष्ट शोधतो आहे. आणि ईश्वरी विचारते की सर, अहो पण काय? तेवढ्यात अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज डोंट डिस्टर्ब मी प्लीज. ईश्वरी म्हणते की अहो सर, काय शोधताय, काय मला सांगा, मी मदत करते तुम्हाला. आणि बघा, अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ते पिंक कलरचं फोल्डर. आणि अर्णव स्टॉप होऊन जातो, म्हणजे पुढे बोलतच नाही की काय त्याला सांगायचं असतं ते. आता बघा प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीपासून खूप साऱ्या गोष्टी लपवत असतं आणि ते ईश्वरीला डाऊटफुल पण असतं. आणि ईश्वरी म्हणते की पिंक कलरचं का? हां, मी शोधते. आता अर्णवला बघा, ही गोष्ट त्याला सांगायची नसती, पण त्याच्या तोंडातून ती निघालेली असते. मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अर्णव म्हणतो की इट्स ओके, तू नको शोधू, मी शोधेल हां. ईश्वरी म्हणते की अहो हां, काय झालं, मी करते ना. अर्णव म्हणतो नको नको, इट्स ओके, आय विल मॅनेज, मी शोधेल, इट्स ओके, ओके राहू. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीला डाऊट क्रिएट झाला आणि ती म्हणते की एवढं काय जरुरी आहे की मला शोधूच देत नाहीये. बघा प्रेक्षकांनो, आणि अर्णवच्या त्या एका छोट्याशा बॅगमध्ये तो ओपन करतो तर त्याच्यात ते फोल्डर असतं आणि अर्णव सुस्कारा घेतो. फायनली सापडलं ते फोल्डर. ईश्वरी म्हणते की बढिया. ईश्वरी म्हणते की काय हो? अर्णव म्हणतो की ते तुझ्या कामाचं काही नाहीये मिस इंदोर. आणि बघा, अर्णव तिथनं बाजूला होतो आणि ईश्वरी म्हणते की असे अजीब का वागतायत अर्णव सर माझ्याशी, आणि एवढं लपवण्यासारखं आहेत काय त्या फोल्डरमध्ये? आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता त्याच्या मागेच लागते आणि म्हणते की सर, काय आहे ते दाखवा ना. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदौर. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि त्या फोनकडे बघतो. आता बघा, आता हा असा दाखवतो आहे की जसं काही याचं अफेअर आहेत, असंच काहीसं तिच्यासाठी असंच वाटणार आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला म्हणतो की एक्सक्यूज मी. आणि इकडे अर्णव इकडे येऊन म्हणतो की या किरण, या, मला सापडलं ते फोल्डर. आता बघा, किरण नाव ऐकल्यावरच ईश्वरीचा थोडा अजून डाऊट वाढलेला आहे आणि ती हळूच अर्णवच्या बाजूला येते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. आणि इकडे अर्णव म्हणतो की या, नाही नाही नाही, आत्ता नाही हरवणार. आणि ईश्वरी त्याचं बोलणं कान लावून ऐकत असते. अर्णव म्हणतो की डोंट वरी, आय विल बी सेफ. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव म्हणतो की अँड वन मोर. आणि तो इकडे वळतो तर त्याला तेवढ्यात ईश्वरी खाली वाकून काहीतरी ऐकताना असं दिसते आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव तिच्याकडे बघतो की अशी का वागते आहे. आणि ईश्वरीला असं वाटतं की अजून अर्णवचा पुढे बोलण्याचा आवाज का नाही आला. आणि अर्णव म्हणतो की होल्ड. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव हळूच तिच्या त्या साईडने होतो आणि इकडे ईश्वरी अर्णवला बघते तर अर्णव तिथे नसतो, म्हणून ती तिच्याकडं तिच्या समोर लक्ष जातं तर अर्णव तिथे असतो आणि मग ती थोडीशी गोंधळून जाते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, काय करतेस? ईश्वरी आता गडबडलेली असते आणि म्हणते की ते आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीला काहीतरी सुचत नाही म्हणून काहीतरी बहाणा करते आणि म्हणते की शर्टला काहीतरी लागलं होतं. अर्णव म्हणतो काय? आणि बघा, अर्णव म्हणतो की शर्टला इकडे लागलंय. मग तुला तिकडे बघून कसं काय कळलं की शर्टला काहीतरी लागलंय? ईश्वरी म्हणते की मी मागूनच बघितलं होतं, मी इथे येऊन तिकडे बघून विचार करत होते की साफ करायला काय आणायचं म्हणून. ईश्वरी आता त्याच्या शर्टवर झटकते आणि म्हणते की गेलं. अर्णव म्हणतो गेलं ना. आणि अर्णव म्हणतो की मला जरा कॉफी देते का ब्लॅक? ईश्वरी म्हणते की हो आणते ना. आणि इकडे परत अर्णव फोनवर बोलायला लागतो आणि म्हणतो की या किरण, आय जस्ट सेइंग. आणि ईश्वरी परत कान लावून ऐकत असते आणि अर्णव परत म्हणतो की होल्ड. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मला कॉफी हवी आहे. आणि ईश्वरी म्हणणार ते किरण. तेवढ्यात ती म्हणते की अर्णव म्हणतो ईश्वरी म्हणते ते करते ना. ईश्वरी म्हणते करते ना. अर्णव म्हणतो की आत्ता. ईश्वरी म्हणते आत्ता. अर्णव म्हणतो की जा. ईश्वरी म्हणते जाते ना. अर्णव म्हणतो आता अर्णव तिची वाट मोकळी करतो आणि तिला बाहेर जाण्यास
जे जाण्यासाठी सांगतो. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ही ईश्वरी जात तर काही नाही, दरवाजाच्या बाहेर रूमच्या बाहेर उभी असते. आणि इकडे अर्णव परत फोनवर बोलायला लागतो, या ओके. आणि इकडे ईश्वरी मनोमन म्हणते की आहे कोण ही किरण. इकडे ईश्वरी म्हणते एवढं काय प्रायव्हेटमध्ये बोलायचं असतं तिच्याशी. आणि बघा प्रेक्षकांना, अर्णवचं लक्ष जातं की ईश्वरी बाहेरच उभी आहे. आणि अर्णव म्हणतो की कॉफी. ही म्हणती, हिच्या लक्षात येतं आणि ही पटकन खाली जाऊन कॉफी करायला जाते. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता तो ज्याला माल विकलेला ना तो माणूस आलेला होता. आणि इकडे ह्या मामीने त्याला ॲडव्हान्स टेकवलेला असतो. तो म्हणतो की इतका ॲडव्हान्स. मामी म्हणते की कामच तसं आहे, तुम्ही आमच्या घरी ते जुनं सामान घेण्यासाठी आला होता ना. तो म्हणतो की हो. मामी म्हणतात की म्हणून आता माझा बॉक्स तुम्ही शोधून काढायचा आहे. तुमच्या कोणी माणसांनी तो विकला आहे, तो कोणी विकत घेतला आहे हे लवकरात लवकर तुम्ही शोधून काढायचं. मामी म्हणते की त्यासाठी दिले तेवढे पैसे. आणि मामी म्हणतात की आणि हो, हा फक्त ॲडव्हान्स आहे. एकदा की बॉक्स माझ्या हातात आला, दुप्पट पैसे देईन. आणि हा म्हणतो की अहो मॅडम, एका बॉक्ससाठी एवढे पैसे आयुष्यात कोणी मला दिले नाही. आणि तो म्हणतो की आता तो बॉक्स तुम्हाला मिळाच म्हणून समजा. आणि मामी म्हणतात की तो लवकरात लवकर शोधा, कारण वेळ फार नाही येत तुमच्याकडे. तो म्हणतो की हो मॅडम, लगेच मी माझी सगळी माणसं कामाला लावतो. आणि मामी त्याला म्हणते की या. आणि बघा प्रेक्षकांना, आता तो निघून गेलेला असतो. आता बघा या मामी त्या बॉक्ससाठी कितीही पैसा मोजायला तयार आहे, कारण ईश्वरी आणि अर्णवचं आयुष्य त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. इकडे मामी म्हणतात की एकदा का तो बॉक्स माझ्या हातात आला ना, की ईश्वरी आणि अर्णवचा संसार संपलाच म्हणून समजायचा. मामी म्हणतात की दॅट इज दॅट. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव अजून त्या किरण सोबत बोलत असतो. आणि इकडं म्हणतो की या सगळं झालंच आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीने इतकी झटकीपट कॉफी बनवून आणलेली असते. आणि अर्णव समोर येऊन म्हणते की झाली कॉफी. आणि अर्णव म्हणतो की किरण 2 मिनिट या. अर्णव म्हणतो की एवढ्या लवकर झाली कॉफी. ईश्वरी हसून म्हणते की अर्णव म्हणतो की गुड. बघा प्रेक्षकांनो, आता अर्णव नाही ती कॉफी घेतो आणि पित असतो. ईश्वरी इकडे मनोमन म्हणते की हे काय, अजून एवढा वेळ त्या किरणशीच बोलताय. ईश्वरी मनोमन म्हणते की चाललंय तरी काय यांचं. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव कॉफी पिता पिता जोरात ओरडतो की या. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, एवढी कडू कॉफी. ईश्वरी म्हणते की सर, बिना साखरेची ब्लॅक कॉफी कडूच असणार ना. अर्णव म्हणतो की ही जरा जास्तच कडू झालेली आहे. 10 कप्स मध्ये जेवढी कॉफी लागते ना, तेवढी तू एका कप मध्ये कॉफी टाकली, हे तुला कळतंय का. अर्णव म्हणतो की लक्ष कुठे आहे तुझं मिस इंदौर. ईश्वरी म्हणते की फोनकडे. अर्णव म्हणतो की व्हॉट. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे ही ईश्वरी आता अर्णवला काय उत्तर देते ते. ईश्वरी म्हणते की कॉफी करताना मला ना फोन आला होता. ईश्वरी म्हणते की नंदू, माझा तो इंदोरचा मित्र नाही का, आठवलं. आणि अर्णव म्हणतो की नंदू. आता ईश्वरी म्हणते की मी त्याला कधी कधी नंदू पण म्हणते. इकडे ईश्वरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की नंदूचा फोन आला ना की मला काहीच आठवत नाही. ईश्वरी म्हणते की त्याच्या नादात ना जरा जास्तच पडली कॉफी. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो हो ना, मग ही घे कॉफी आणि त्या नंदूलाच पाच. अर्णव म्हणतो की बरं मिस इंदौर. आणि त्याचा तो कोड घेतो आणि म्हणतो की मला ऑफिसला जायचंय, एक खूप महत्वाचं काम आहे. मामा आहे घरी, सो डोंट वरी, ऑल राईट, बाय. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव बाहेर निघून जातो. तेवढ्यात ईश्वरीला ते फोल्डर तिथे दिसतं आणि म्हणते की हेच तर फोल्डर शोधत होते सर मगाशी, आणि लपवत पण होते माझ्यापासून. आणि ईश्वरी म्हणते की आता बघतेच काय आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी त्या फोल्डरला हात पण लावलेला नाही. तेवढ्यात अर्णवच्या लक्षात येतं बहुतेक, आणि अर्णव जोरात पळत येतो आणि ईश्वरीला ढकलतो आणि म्हणतो की मिस इंदौर. इकडे ईश्वरी म्हणते की अहो. आणि ईश्वरी म्हणते की सर काय आहे हे. अर्णव म्हणतो काही नाही, ते इम्पॉर्टंट फोल्डर इथेच विसरून गेलो होतो मी. आणि अर्णव म्हणतो की किरण. आता बघा ईश्वरीला काही राहवत नाही आणि ती म्हणते की सर काय चाललं आहे तुमचं, हे फोल्डर लपवताय तुम्ही माझ्यासाठी, माझ्याकडून म्हणजे माझ्यापासून, आणि कोणाशी तरी फोनवर बोलता आहे. अर्णव म्हणतो की व्हॉट मिस इंदौर, असं काही नाही, तुला असं का वाटतं आहे. ईश्वरी म्हणते की मग मला ते फोल्डर बघू द्या. आणि त्याच्या हातात तर ते फोल्डर घेण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव ते फोल्डर मागे खेचतो आणि म्हणतो की नाही. ईश्वरी म्हणते की एवढं काय आहे त्यात. अर्णव म्हणतो की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, बिझनेस डॉक्युमेंट, बी कॉन्फिडेन्शियल, असं नाही बघू शकत तू कोणाशी. अर्णव म्हणतो की एनिवे मला जरा ऑफिसला जायला उशीर होतोय, यू टेक केअर, बाय. आणि अर्णव बघा तिथनं निघून जातो.
बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी म्हणते की गुलाबी कलरच्या फोल्डरमध्ये ऑफिसचे डॉक्युमेंट्स कोणी ठेवतं का? कॉन्फिडेन्शियल की 12 की ढेर. बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर एवढं काय लपवतायत माझ्यापासून आणि तिची चिडचिड होत असते आणि म्हणते की ही 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 किरण कोण आहे. बघा प्रेक्षकांनो, हा राजेश आता इथे सट्टा खेळू राहिला आणि बघा त्याला जो पत्ता लागलेला आहे राजा 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 आणि तो म्हणतो की वा क्या बात है. आणि बघा प्रेक्षकांनो, याच्याकडे पैसे कुठून आलेत आणि तो म्हणतो की हे घ्या 4,000. बघा प्रेक्षकांनो, याला एवढा कॉन्फिडन्स असतो की आपणच जिंकू आणि तो पैशांवर पैसे लावत असतो. आणि बघा त्याच्यासोबत अजून 2 जण खेळत असतात आणि ते सुद्धा पैशावर पैसे टाकत असतात. त्याचं झालं की याचं झालं की त्याचं, असं पैसे पैसे टाकत असतात. बघा इकडे हा राजेश किती खुश होत असतो आणि म्हणतो की 1 नंबर पत्ते येत आहे आज प्रत्येक डावावर. त्या स्क्रॅप डीलर कडून मिळालेल्या 10,000चे आज कमीत कमी 1 लाख तरी होतीलच. मग लाखाचे 2 आणि 2चे 4 लाख व्हायला वेळ नाही लागणार. बघा हा राजेशचं मनोमनच खुश होत असतो आणि म्हणतो की त्या दादाचं तोंड बंद करता येईल आता. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा पैशांवर पैसे टाकत असतो आणि बघा आपल्याला दिसतंय की त्या दादाचा याला फोन आलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, हा तर काही फोन उचलत नाही, फोन कट करून देतो आणि हा दादा आपण बघतो की त्यांच्याच घराच्या बाहेर चक्र मारत असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, तो म्हणतो की हा फोन नाही उचलत आहे हा राकेश. तो दादा म्हणतो की बहुतेक आता याच्या घरातच जावं लागतंय. बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीने या अंजलीसाठी काहीतरी ब्रेकफास्ट आणलेलं असतं आणि ईश्वरी म्हणते की हे घ्या ताई. अंजली म्हणते की या थँक्यू. आता ईश्वरीच्या मनात तो गोंधळ चालूच असतो की हे नेमकी किरण नावाचं कोण आहेत, म्हणून ती मनोमन म्हणते की ताईंना विचारू का ही किरण कोण आहेत ते. ईश्वरी म्हणते की अंजली ताई, किरण नावाची कोणी मुलगी तुमच्या आणि सरांच्या ओळखीच्या आहेत का? आणि इकडे अंजली म्हणते की किरण, हा हा हा, आमच्या इंदोरच्या वाड्याच्या शेजारी एक छोटीशी मुलगी राहायची, तिच्यासोबत खेळायचो आम्ही लहानपणी. अंजली म्हणते की फारच गोड होती ग. अंजली म्हणते चिंटूची तर बेस्ट फ्रेंड, त्यांची टीमच होती. अंजली म्हणते की खूपच सुंदर होती ग दिसायला. अंजली सांगते अशा ना खळ्या पडायच्या तिला. अंजली आता तिचं वर्णन सांगते, गुलाबी गाल, निळे डोळे, बाहुलीच अगदी. बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरनी गेस्ट करून झालेलं असतं आणि ती म्हणते की 12 की ढेर म्हणजे अर्णव सर त्याच मुलीशी बोलत होते. आता प्रेक्षकांनो, किरण नावाचा मुलगाही असू शकतो पण असो, किंवा छोटी मुलगीही असू शकते पण असो. आता हिच्या मनामध्ये जे वादळ पेटलं आहेत ना, ते आता कुठपर्यंत जातं ते आपण बघूयाच. आणि बघा इकडे अंजली म्हणते की का ग असं अचानक का विचारलंस. आणि ईश्वरी म्हणते की अहो नाही का ताई, ते असंच. आणि तेवढ्यात बघा तो दादा त्यांच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट राकेश भोसले इथेच राहतात ना. आणि बघा प्रेक्षकांनो, ते दोघांना बघून या दोघींचे जरा टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण कोण आलं आहे त्यांना भेटायला माहीत नसतं. ते दोघेही नमस्कार म्हणतात की, आणि अंजली म्हणते की या ना आतमध्ये. आणि बघा प्रेक्षकांनो, तो दादा म्हणतो की नमस्कार ताई. आता अंजली पण म्हणते की नमस्कार. हा दादा म्हणतो की वकील साहेबांकडे थोडंसं काम होतं. तर दादा म्हणतो आहेत का घरात. अंजली म्हणते की नाही येते घरात, मगाशीच कामानिमित्त बाहेर पडले आहेत ते. दादा म्हणतो की मगाशी फोन केला मी तर ते म्हणाले की घरी पोहोचतोच आहे मी, काय ना काम थोडं महत्वाचं होतं. तो दादा म्हणतो की आम्ही वाट बघू का त्यांची. इकडे बघा अंजली पण थोडीशी हेच झालेली असते आणि ती म्हणते की हो. बघा ना, अंजली म्हणते की बसा ना. आता ते दोघंही बसतात आणि अंजली पण बसते, पण इकडे ईश्वरी बघा, आणि ईश्वरी म्हणते की काय काम होतं तुमचं. आणि ते दादा सुद्धा आता खोटंच बोलत असतात. ते म्हणतात की आमच्या केस बद्दल बोलायचं होतं. ईश्वरीला सुद्धा ते माणसं थोडे विचित्रच वाटत असतात आणि अंजलीला सुद्धा. पण असो, आता तो वकील आहेत म्हटल्यावर त्यांनी असा विचार केला की येत असतील आता कोणी ना कोणी माणसं त्यांना भेटण्यासाठी. आणि बघा तो दादा म्हणतो की ताई थोडंसं पाणी मिळेल का प्यायला. आता अंजली म्हणती ईश्वरीला की आणशील, आणि ईश्वरी पण म्हणते की आणते. ईश्वरीला पण ते माणसं काही बरोबर वाटत नाही, म्हणून तिला असं वाटतं की अंजली ताईंनाही बाहेर सोडणं काही योग्य नाही आहे. म्हणून ती अंजली ताईंना म्हणते की ताई येता. अंजली म्हणते की हो. त्यातला एखादा म्हणतो राकेशला, ए चल रे शोकर. आणि बघा इकडं या मुलाचा पंजा असतो
पंजा, छक्का आणि सत्ता असे त्याने पत्ते शो केलेले असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश जरा जास्तच हवेत उडत असतो. पहिला असतो बादशाह, नंतर म्हणतो की दुसरा बादशाह, नंतर टाकतो की तिसरा बादशाह. मग त्या दोघांची जरा त्याच्याकडे बघतच असतात. आणि राकेशला फारच आनंद होतो आणि तो हसायला लागतो. आणि तो राजेश म्हणतो की आता हा सगळा माल आपला, आणि म्हणतो की बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि हा राजेश म्हणतो की एवढं इंग्लिश तर कळतं ना. बघा हा राजेश लगेच ते पैसे गोळा करत असतो आणि तेवढ्यात तो म्हणतो की चल इंग्लिश इंग्लिश. आणि तो म्हणतोय देख, पहिला एक्का, दुसरा एक्का आणि तिसरा एक्का. आणि तो बी म्हणतो बेटर लक नेक्स्ट टाइम आणि हसायला लागतो. आणि बघा ह्या दादाने त्याच्या घराचे फोटो काढलेले असतात आणि त्या राजेशला पाठवतो आणि म्हणतो की फुकणीच्या तुझ्या घरी पोहोचलोय बघ. आणि म्हणतो की आता बघतोच कसा देत नाही पैसे. बघा आता इथे हा जुगारात पैसा हारलेला असतो, त्यामुळे याची चिडचिड होती आणि त्याला मेसेज पडतो आणि म्हणतो की काय कटकट आहे. आणि तो फोटो बघतो आणि मनोमन म्हणतो की हा दादा घरी पोहोचला. आणि बघा या दादाने त्याच्या बॉसला फोन केलेला असतो आणि म्हणतो की हा दादा पोहोचलोय त्याच्या घरी. त्याला फोन केला तो उचलत पण नाही. आणि इकडे म्हणतो की हा दादा जिथं असेल तिथून उचलून आणतो त्याला. होय दादा. आणि बघा ईश्वरी म्हणते की ताई हे खरंच राजेश जिजूंचे क्लायंटच असतील ना. अंजली म्हणते की गुंडांसारखे वाटतंय नाही. अंजली म्हणते की नाही ठीक आहे, असे वेगवेगळे किस्से असतात असंच म्हणूयात आपण. आणि अंजली म्हणते की अनिता ताई यांचं जरा चहा पाण्याचं बघाल. अंजली म्हणते की मी यांना फोन करून बघते. आणि बघा हिने फोन केलेला असतो तो फोनही उचलत नाही. आणि ईश्वरी म्हणते की काय झालं. अंजली म्हणते की फोन उचलत नाहीये ग. ईश्वरी म्हणते की परत एकदा ट्राय करून बघा ना. आता ईश्वरी म्हणते की नक्कीच ती माणसं केस घेऊन नाही आलेली आहे, पैशांचीच काहीतरी भानगड दिसते. आणि तो दादा म्हणतो की काय ना आमचे एका ठिकाणी पैसे अडकलेत म्हणून आलो होतो वकील साहेबांकडे. ते केस लढून लोकांचे पैसे परत मिळवून देतात असं ऐकलेलं. अंजली म्हणते की हो नका काळजी करू, हे लढतील तुमच्यासाठी. बघा तो दादा म्हणतो की बर आम्ही येतो. आणि हा म्हणतो की ते आले तर त्यांना सांगा की यशवंत माने आले होते म्हणून. अंजली म्हणते की बर. आणि बघा प्रेक्षकांनो, ते दोघं जण घराच्या बाहेर पडत असतात. तेवढ्यात आजी दवाखान्यातून आलेल्या असतात आणि आजी त्यांच्याकडे बघता आणि घरामध्ये जाता. आणि आजी म्हणतात की काय ग, आता जे दोघं जण गेले ते कोण होते. अंजली म्हणते की यांचे क्लायंट होते. आजी म्हणतात की क्लायंट, हे असले क्लायंट, गुंड दिसत होते ते. अंजली म्हणते की हो आता हे वकील आहेत म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारची माणसं येणारच ना केसेस घेऊन. अंजली म्हणते की बरं मामा कुठे आहेत. आजी म्हणतात की तो मला इथे सोडून बँकेत जाऊन येतो असं म्हणाला. ईश्वरी म्हणते की बरं आजी डॉक्टर काय म्हणालेत. आजी म्हणतात की काळजी करण्यासारखं काही नाहीये, जरा आराम करा म्हणाले, थोडं थकवा आहेत म्हणून. आणि अंजली म्हणते की तू आता आरामच कर रूम मध्ये चल. आणि अंजली आजींना घेऊन रूम कडे जाते. अंजली म्हणते की काय नवीन गोळ्या दिल्या की त्याच घ्यायच्या. बघा इकडं आता ईश्वरीच्या मनात ती किरणच नाचत आहे आणि ती म्हणते की बारा की ढेर ताईंना त्या किरण बद्दल विचारायचं राहूनच गेलं. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना विचारू का. विचारूच शकते, बायको आहे मी त्यांची. ईश्वरीने फोन लावला आणि म्हणते फोन बंद का येतो यांचा. आणि म्हणते की आकाश सरांना फोन करते. आणि बघा हिने फोन लावलेला असतो आणि आकाश फोन पण उचलतो आणि म्हणते की हॅलो आकाश सर, अर्णव सर असतील तर जरा द्या ना त्यांना फोन. काय ना त्यांचा फोनच लागत नाहीये. बघा ही जोरात ओरडते काय. आणि नंतर आजूबाजूला बघते की कोणी ऐकलं तर नाही ना. आणि ईश्वरी म्हणते की काय सर ऑफिसला नाही आले. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे. आणि ईश्वरी विचार तर्क करून होती आणि म्हणते की सर खोटं बोललेत माझ्याकडे, या किरणला भेटायला तर गेले नसतील ना. बघा प्रेक्षकांनो, ही आता तर्क लावून मोकळी होऊन जाते आणि म्हणते की गुलाबी थंडी, गुलाबी फोल्डर, गुलाबी गाल, आय लव्ह यू. नाही असं काही नाही. परत फोन लावते. बघा प्रेक्षकांनो, परत फोन लावते पण फोन काही लागतच नाही. बघा आता अर्णव आता ऑफिस मधनं घरी आलेला असतो असंच दाखवलेलं आहे. बघा अर्णव येऊन बसत नाही तर लगेच ईश्वरी त्याच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते आणि म्हणते की सर पाणी. अर्णव पाणी घेतो आणि म्हणतो की थँक्यू. बघा आता ईश्वरी कसं कोणत्या प्रकारे जाणून घेत असते आणि म्हणते की सर
कसा गेला आजचा दिवस ऑफिस मधला? अर्णव म्हणतो की चांगला, सगळी कामं पेंडिंग होती, सगळी झाली. ईश्वरी म्हणती सगळी कामं झाली. बघा आता ईश्वरी कोणत्या प्रकारे विचारत असते आणि अर्णव म्हणतो की हा सगळ्या मीटिंग्स खूप होत्या. ईश्वरी म्हणते की प्रूफुल आणि ईश्वरी हसते आणि म्हणते की वा 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 बढिया. आणि इकडे ईश्वरी म्हणते की किती खोटं बोलतायत सर, ऑफिसला गेलाच नाही आणि म्हणतायत की खूप कामं झाली. आणि ईश्वरी म्हणते की हे सगळं मी ठेवते, तुम्ही बसा आरामात, पाणी प्या. बघा प्रेक्षकांनो, आणि त्याच्या ब्लेझरचा वास येत असतो, म्हणजे वेगळा परफ्यूमचा. आणि ही ईश्वरी स्मेल घेते आणि म्हणते की हा सरांचा परफ्यूम नाहीये. आणि बघा इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्ही तुमचा परफ्यूम बदलला आहेत का? अर्णव म्हणतो की परफ्यूम का बदलेन मी, तो माझा सिग्नेचर परफ्यूम आहे. ईश्वरी म्हणते की म्हणजे? अर्णव म्हणतो की सिग्नेचर म्हणजे माझी ओळख, माझी पर्सनॅलिटी, तो का बदलेन मी? ईश्वरी म्हणते की बरं बरं. अर्णव म्हणतो की एनिवे मी फ्रेश होऊन येतो. ईश्वरी म्हणते की हो. आता बघा अर्णव गेल्यानंतर ईश्वरी आता त्याची चाहूल म्हणजे सगळी पकड करत असते की नेमकी अर्णव तर कोणता परफ्यूम वापरलाय आणि या ब्लेझरचा परफ्यूम कोणता आहे. आणि ती कपाटातनं